7वी स्कॉलरशिप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पहिला घटक धडा हा सहसा आकलन कॉम्प्रिहेन्शन हा असतो. या घटकामध्ये तुमच्या सूचनांचे पालन करण्याची क्षमता, भाषेचे ज्ञान आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते. यात प्रामुख्याने 3 उपप्रकार येतात. 1. सूचना पालन. अक्षरमाला व शब्द. यात तुम्हाला मराठी मुळाक्षरे किंवा शब्दांचा एक समूह दिला जातो आणि त्यावर आधारित काही अटी दिल्या जातात. उदाहरणे: शब्दातील मधले अक्षर ओळखणे, ठराविक अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे कितवे अक्षर आहे ते शोधणे. टिप: अक्षरांची मोजणी करताना पासून आणि नंतर या शब्दांकडे लक्ष द्यावे. पासून म्हटल्यास ते अक्षर धरावे लागते. 2. संख्या मालिका. यात संख्यांची एक ओळ दिलेली असते, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदाहरणे: सम विषम संख्या ओळखणे, मूळ संख्या किती वेळा आल्या आहेत ते मोजणे, लगतच्या 2 अंकांची बेरीज किती येते ते पाहणे. महत्वाचे: 1 ते 100 मधील मूळ संख्या प्राईम नंबर्स पाठ असणे खूप फायद्याचे ठरते. 3. इंग्रजी वर्णमाला A to Z. इंग्रजी अक्षरांच्या क्रमावर आधारित हे प्रश्न असतात. उदाहरणे: अक्षरांचा डावीकडून किंवा उजवीकडून येणारा क्रमांक, अक्षरांच्या जोड्यांमधील अंतर. शॉर्टकट: अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी EJOTY 5, 10, 15, 20, 25 हे सूत्र वापरावे. अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवा. जोडाक्षरे नीट मोजा. जोडाक्षरातील अर्धे अक्षर स्वतंत्र अक्षर मानले जात नाही. उदा. पुस्तकात यामध्ये पु, स्त, का, त अशी 4 अक्षरे आहेत. डावी व उजवी बाजू. प्रश्नातील शब्दाची डावी आणि उजवी बाजू ही तुमच्या हाताच्या बाजूंप्रमाणेच असते. एकाग्रता. या धड्यातील प्रश्न सोपे असतात, पण घाईघाईत वाचताना चुका होण्याची शक्यता जास्त असते.